नवनाथाय नमः। शंभो शंकराय नमः। महादेवाय नमः। गोरक्षानंद जर्बडाक्षरबंकाली मच्छिंद्राद्या चौरंगी रेवनांक भरते संज्ञा भूम्या भूगुण नवनाथ सिद्धा। गोरक्षानंद जर्बडाक्षरबंकाली मच्छिंद्राद्या चौरंगी रेवनांक भरते संज्ञा भूम्या भूगुण नवनाथ सिद्धा। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। हरि ओम नमः शिवाय नमः। ओम जय जय श्री गणेशाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। लक्ष्मी देवे नमः। सरस्वतीदेवे नमः। गुरुमाऊली नमः। तुकारामानंदाय नमः। विठ्ठल रखुमाय नमः। साईबाबाय नमः। रंगनाथाय नमः। ओम श्री गणेशाय नमः। जय जयादिभक्तारका मम पूर्वजन्यानका नरसिंह नामे पुण्यश्लोका पुढे ग्रंथ बोलवी मागील अध्याय कथन रेवनाथा ते नंदन करविले वरचित्ते प्रसन्न होऊन सनात चित्ते केलेसे केला तरी प्रतापवंत परिसरस्वती विद्या सरस्वती विप्राचा अभिप्राय हेत चर्चे करून केला शांत रेवनाथ केलासे तरी आता पुढे श्रुती परिसाव्यवाना ग्रंथार्थी रेवनाथ कैलासा प्रती कैलासद्वारे प्रगटला। जैसे जैसा भास्कर के उदय पावला रोहिणीवर केसहस्त्र चंपलाचा एक भार अंककाती मिरवतसे ऐसा महाराज तेजपुंज ग्रामद्वारी ता भोज तव ते शिवगण शिवजय ध्वज रक्षणास्ती दारात त्यांनी पाहुनी योगमूर्ती अटकोनी उभा केला स्थिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाता कुठे महाराजा हे रुमने रेवनाथ नामशिया देहाते विजय करणे भो भेटीते आम्हा जाणे आहे की हे रुमंती कौन कार्य आम्हाला शीघ्र सांगावे नाथ म्हणे विप्रतनय सत्य चोरीला शिवाने तरी त्या शिक्षा करून घेऊन जाईन विप्रनंदन ऐसे ऐकता शिवगण प्रमचित्ती शोभले म्हणती बाबा बोलशी वचन यात आम्हाशी आले समजून तुमचा गुरु गंधर्व जान आम्हा लागे वाटतो परी गंधर्वाचा संस्कार पाहू आता प्रहार तरी तो तेथीची करावादर फिर माघारा इथून ऐसे ओळती शिवगण त्याशी परम कोप चढला त्याचे मानसी म्हणे गुरु गंधर्वंशी तरी तुम्हा दावितो अरे तुम्ही गंधर्वा समान फिरू नकारानुरान ऐसे म्हणून करे भक्तिबंधन भस्मची मुठी कवळली परशास्त्र जपोनी ओटी पेकिदा झाला भस्मची मुठी तेने द्वारपार महिपाटी खिळून या राहिले एक सहस्त्र 300 गणमहिते केले व्यक्त उचलो जाता शोभाते महित पावते महिपदाते सोडिना पदमही पासून कदा न सुटते म्हणून हस्त धरुणी पुढे काढू पाहती तेने माहिती व्यक्त होती उभयस्त गणाचे ऐसे एक सहस्त्र 300 ओपावे केले महिव्यक्त ओनवे केले महिव्यक्त मग सर्वा लागी बोलेनाथ कोण गंधर्व सांगारे ऐसे विप्रजित करणे प्रविष्ट होता त्या शिवगणे त्या वृत्तांत सगळ शिवभूनी शिवा लागे समजला कैलासवासी शिवाचे घन त्याने विप्रयास पाहून भरवित चित्ती होऊन शिवा लागे दर्शवली उभे राहुने शिवाने कट म्हणती महाराजा निळकंठ एक मानस सुवट ग्रामद्वारे पातला आहे तेने सहस्त्र 300 द्वारगण केली महिव्यक्त करचरण दोन्ही ओनवे समस्त आनंबळती महाराजा ऐसे कोणी शिवे मात कल्पांत भैरवा ज्ञाप्रित मने कोण आला येत शिक्षा त्या ते करारे ऐसे एकता शिववचन अष्टही भैरव प्रयाग्न सय घेऊन शतकोटी गण ग्रामद्वारे पातले तव ते 1,300 भैरवी पाहिले महिव्यक्त मग परम गोपनी पिनाकात शरभया योजितसे ते नाथे चाचळपणी पाहून पुन्हा शस्त्रास्त्राते संघान तीव्र कल्पोनी शतकोटी गण तेशी तेथे खेळविले अष्टभैरव प्रतापोर कदा न गणिती अस्त्र प्रताप
टंकार शरचाप तीव्रस्ते योजिते एकी योजिती वास्तास्त्र प्रबळ एकी योजी प्रळयनाळ एकी नागास्त्र परमविशाळ विषधारा योजिले एकी धुमास्त्र योजिले कठीण एकी वासव शक्ती के निर्माण एकी ब्रह्मास्त्र शापवचन शापवादी योजिले ते एकी वज्रास्त्र योजिले शकळ ते सकळ अस्त्र झाले अतुळ भैरव ते साधने चपळ विभक्त अस्त्र निर्मित ऐसे योजनी सायक मोठी शर सोडते झाले जेठी मग अष्टाता प्रताप कोटी अंबराते मिरवले ते पाहुणे आरे वनात भस्मची मोठी कवळूने हात एकदाचे उत्तीर्ण अस्त्राते मुखे करुणी जपिनेला वातास्त्रावरी पर्वतास्त्र अग्निवस्त्रावरी जलदास्त्र नागास्त्रावरी खगेंद्रास्त्र यपरीत जलपतशे धुमास्त्रावरती आदित्य नामे वासव शक्ती ते कळिका नामे शापदती ब्रह्माखानी स्तवनास्त्र त्या ओपी वज्रास्त्रे शकास्त्र जपून विभक्तास्त्र केले निर्माण मोहन अष्ट अस्त्राचे निवारण एकची वचने केले ते असोष्टही अस्त्र अष्टास्त्रे जाऊन नाहीसे केले अंबरात जाण तरी ते अष्टास्त्रे उकलून भैरवावरी पडिले ते नेष्टभैरव झाले जर्जर शिवालागी सांगिते हेर हे महाराज उमावर भैरवशीन झाले ते कोणी शिवचित्ती शिद घोषले केला निगोती आवानी रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला चक्र खडक शर सायक अंकुश आणि डमरू देख शंख नरक पाळ हस्ती एक नंदी वागोदर मिरवतसे ऐसे परिभूषण कामांतक तो शस्त्र संजोन परमसंतापी उभा राहून भोतवरे धावला ते पाहुणे रेवनाथ चित्ती मने युद्ध कास्या भोत एकाचे अस्त्रे प्रतापवंत शिवालागी करावे जलपुनी अस्त्र वाताकर्षण फेकून देत भस्म जलपुन ते प्रविष्ट होता तीव्रपण शिवश्वासा करशिला ते करणे उमा स्वामी विकळ झाला नंदीवरोनी दीर्ण धरबे मही लागुनी उलथोनिया पडिला परम झाला गात्री विकळ शस्त्रे मोठीची सुटली सकळ मुखी रुधिर लोटले तुंबळ सरिता पाठी मिरवले अष्टभैरव अस्त्रे करून ते पडले जर्जर होऊन तीव्र प्रहारे मूर्छा येऊन महिवर्ती मिरवती सकळ पडले शुद्धी रहित अष्टशास्त्रे झाले मुख गुप्त परिगंधर्वा हा सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला मग ते पर्वता तातडी करून विष्णूशी जानविती खून परम अवस्थेने एकूण कमलापती धाविला मना वेगाने मागे वेगाते मागे टाकून शीघ्र पातला रमण नाथा सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळीतसे हृदय कळून योग मूर्ती म्हणे महाराज तपपती कौन कारणे विक्षेप चित्ती कुपानळ पेटला रे मने पंकजाक्ष मी सरस्वती प्राजा ग्रही प्रत्यक्ष असता शिवे धाडून यक्ष पुत्र त्याचा मारिला तरी त्या अभिप्रिय करून आता घेईन शिवाचा प्राण उपरी संजीवनी अस्त्रे करून बाळ उठवीन तया ते ना तरी लक्षिले असेल प्राण परी सप्तबाळ द्या आणून ऐसे नाथ बोले वचन विष्णू त्या ते बोलतशी म्हणे महाराजा बाळे सप्त आहेत माझ पाशी जीवदशयुक्त तरी सप्त हे जीव तुम्हा ते स्थगत करीतो मी जीवदशा तुम्हा करिता अर्पण पुढे देह तुम्ही करा निर्माण ऐसे नाते सांगून नाते कोणी वचन अवश्य म्हणे तया ते मग वात प्रेरक असत जपुने सावध केला शिवळ पाने उपरी विभक्त आश्र जपुने गण सोडविले सकळीक स्थित मंत्र सुखवास जगन अष्टभैरवा लाविले भस्म ते झाले सुखरूप पूर्ण व अस्तप्रहार वेगळे मग सकळ सावध होऊन प्रीती नमिते झाले योगपती मग सप्तजीव दशा घेऊन हाती बोळविला महाराजा व्यानास्त्रमुखी जपुन मही उतरला तपोधन शीघ्र विप्राग्रही येऊन सरस्वती विप्रा सांगतसे म्हणे बारे पुत्र करेवर कुटे मेनासम समग्र ऐसे ऐकले सरस्वती विप्र उखळी पुत्र वाहिला कटुनी केला मेना समान मग समग्र भाग दिला अनुन मग तयाचे यथा विभाग करून सप्तपुतळे बनविले
सिद्ध पुतळे झाली आवर संजीवनी प्रयोगी बहुतर तेने जीवन झाले समग्र जीवदशा प्रगटुनी परडती अट्टहास करुण रुदन करती सप्तही नंदन मग सरस्वती कांते शिव पुन म्हणे पाळत करी याचे मग द्वादश दिवसा पालखी घालून सप्तपुत्राचे ठेविले नाम सारंगीनाथ द्वितीय कारण जोगीवाता नाम ठेविले तृतीय बाळक निजानंद विनानाथ समनेननाथ मिरवला चतुर्थ यदुनाथ नामे पंचम समर्थ निरंजामी मिरवला सातवा महापुरुष गहनीनाथ असे नाम पुरुष जगविख्यात पुढे द्वादश पुरुषे रेवनाते अनुग्रहित केले ते मग त्या सप्तशिषा कारण सिद्ध केले विद्या ओपन जग मिरवले सिद्ध म्हणून 84 सिद्धांत पय मग येथे चिरावून योगपती सेवा करते सेवा घेतसे साताती असो रेवनाते विटे प्रांती अद्यापर्यंत नांदतसे असो ऐसे कथेचे चांगुलपण जो नित्य करी श्रवण पठन बाळमृत्यूचा दोष जाऊन पुत्रवान होईल की बाळे होनी दोषे मरती तेने सुस्नान होनी कथे प्रती मग बाळे चेवली न जाती हे गोरक्ष बोलिला जान पा ऐसे तरी ऐसे दोष निवारण कथाय कामिकाने या वदसिद्धनाथाचे कथन स्वीकारावे श्रुत्याने पूर्वी सरस्वतीचे उद्देशे करून ब्रह्मवीर ग्रहात पडले खचून सर्पिणी मस्तके अकस्मात येऊन आदळले ते समयी मोळदंडी पडले रेत तवती पाय अकस्मात चिती म्हणे भक्षमहित पडले आहे सुडाळ मग ते उचलून आननपोटी साठविते झाले आपले पोटी तव साठवल्या रेत शेवटी गर्भवाडी लागला व राहिला परी आस्तिकाशी समजून आले अंतराशी की ब्रह्मवीर्य तक्षकात्मतेजी प्राप्त झाले ते वेळी झाले ते झाले परी महासिद्ध उतराईल अवतार प्रसिद्ध तो नवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणतील तो ऐसे जाणून असते कमुनी पाता झाला तक्षक नंदिनी समीपिती ते पाचारुणी बोलता झाला महाराजा मने मायो एक वचन तो भोग नव्हे तो भोग नव्हे दुर्भवान तो उदरी नारायण योत्र येतो गे परी हे तू ते सांगाव्या कान पुढे आहे दुर्घट विघ्न जन्मेजे राजा ते सर्पसत्र मांडियेले से सकळ ऋषीचा घेऊन मेघकुंडी ठेविला प्रणयाळ सर्पसमिता योजनी सबळ ऋषी मंत्र हवानीती तरी मायाव सांगू किती मोहपण्याचे होईला होती तरी गमोनी माझी चित्ती तुझ पाशी पातलो तरी आता गर्भ भरणी स्वदे हाते बैसा इच्छादुनी एरी मने कवनास्थाने राहुल पोने महाराजा ऐसे बोलता वागतर तो समीप देखला वडतोरवर तोही जुनाट काष्टपोकर महिवर्ती मिरवतसे ते पाहुणे असती कमुनी मने मायव तक्षक नंदिनी या वट पोखरात संचारुणी प्राणापुला रक्षी पै मग तक्षात कदमत जबाळा रिगती झाली वटस्थळा कष्ट पोखरी तपोवे लाळा गरोदर पण भोगितसे परी असती के जळ उज्र प्रयोगी संचिरला तरुंब भागे अचळ करून तरू वेगी हस्तिनापुरी चालेला जाऊन मुख मंडपात भेटून सकळ ऋषी ते गुप्त तक्षक सुतेचा सकळ वृत्तांत निवेदिला तयाशी म्हणे ब्रह्मवीर्य सनातवंत ते उदरी आहे निमस्त परी तो वटसिद्ध नागनाथ प्रकट होईल महाराजा ऐसे सांगत असे वर्तमान जो नवातील हे होत्र नारायण सर्पसत्री आपण योजू नये तयाशी पै ऐसे वाकले वर्तमान एकोणी ऋषी तू कविती मान आपले हृदय शोध करून अवश्य म्हणते तया ते मग तक्षकात माझ्या नाम पद्मिनी मंत्र प्रयोगी देते सोडणे हे रेकडे उरगी
उर्गी गर्भिणी नवमासा ते पुरली तसे तिकडे सर्पसत्र झाले समाप्त. इकडे इकडे दिवस भरले नेमस्त. मग प्रकृती अंड घेऊन उदित प्रसूत झाली पद्मिनी. असो वटवृक्षा पोखरात अंड राहिले दिवस बहुत. अहोत्र नारायण त्यात ईश्वर सत्ते संचरला. दिवसेंदिवस अंडात वाढी लागत असे जीवंत. देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते. मग त्यात तळवट पोखरात पाळरुदन करी अत्यंत निळवाणी कोणी त्यात रक्षणाते नसेची. ऐसे जळातील जळ मासोळी उडान घेता पडे वेगळे. मग ते अत्यंत चित्ते तळमळी तैसे झाले बाळका. अट्टासे करते रुदन ते पातला सुची ब्राह्मण. गोड जाते अर्थवन वेदभूषणे मिरवतसे. कोश धर्मतयाचे नाम आचर्षितील विद्यावान. सहा शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विद्या जाणता तो. अपर सूर्य तो सर्वज्ञ ज्ञानमूर्ती. परिधरिद्र प्रारभ गती तेने करुणी संचारशिती. परमचित्ती विठला परिपत्रावळी कारण. पाता झाला वटस्थान पत्री तोडवे हे मने इच्छून. तया निकटी पातला निकटे येता तळवटी बाळरणे कर्णापोटी. गुणीचे उघडे फिरवी दृष्टी तो काही दिसेना. मनात होय संशकित म्हणणे बाळ रुदन कोटे होत. सुरगीचे सुरू त्याते पात बोलते झाले तया ते. म्हणती कोशधर्मा सुशीळा एक. या वट तुरुत आहे बाळक. तरी त्या साधू पायक दृष्टिगोचर नव्हेशी. तरी प्रज्ञावंता एक वचन तू ते माणूस काढून. आपल्या ग्रहाशी ते येऊन संगोपन करी त्याचे. तो घरी नेता ते बालेक. सुदैव देशेचा उगवेल अर्क. मग दरिद्रिता सकळीक जाईल नसुनी महाराजा. जैसे परिसंगे अंगसंगे करुण. लोह जाती होय स्वर्ण. मग षडगुण ऐश्वर्य तया कारण दृष्टी पडेना कळीमा. ते विदू बाळ ग्रही नेता सकळ हरिलेवेत दरिद्रता. बाळ नवे प्रत्यक्ष सविता विहोत्र नारायण तो. ऐसे बोलून साचकार सुरोरी पाठविला एक शर. तेने तरु तो महीवर खंडोनिया पडेला. तरुखंड होता त्वरित तो कोशधर्म बाळ देखत. बाला करणी तेज अद्भुत. नक्षत्रपती ते लाजविला. बाळ तेजेशी मनोहर अंबरी पाते झाले सुरवर. मग सगळे घेऊन सुकुमार वर्षाव करती भावार्थे. देखताचे पद पद्मा सगळी जाडवणी कर योगमा. नवोन या योग सध्या कोश धर्म बोलती ते. म्हणती महाराजा सभाग्यवंत तू एक आहेसी मुमंडळात. वटसिद्ध नागेशनाथ तू ते प्राप्त झाला शे. तरी हा पद्मिनी नागिनी पोटी रक्षितला गेला तरुच्या तळवटी. आणि शिथिता पाहुनी त्यात नागवटी. नाथ मिरवेल वेगांचा ऐसे करणी झाली तेत. म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ. तरी तुम्ही आता माहिते हेचे नाव पाचारा. ऐसे कोणी कोश धर्मे बाळ उचलेले अति प्रेमे. परम आनंदे यापुढे धामे सेवनी क्रांती प्रती ओलतसे. तवती कांता सुरादेवी परम प्राज्ञिक सुशील मही. धैर्य औदार्य सतोपदवी लोका माझी दावितसे. बाळ सुरादेवीचे देखता म्हणे मजकडे द्या लावणे होता. तव ते दृष्टी गोचर करिता बाळक अर्का समान दिसतसे. मग हा सोनी बोले कोशधर्म म्हणे महाराजा नृतम. बाळ कोणाचे उगमानिले हे मज सांग. मज वाटते की बाळ नव्हे सानुरूपी यमपिता झाला आहे. ईश्वरे सृष्टी पाहे तुझ्या चंद्र निर्मलाखी. की विदुलता सकळ लाजिरवान. की मेघापरती लपोस स्वरूपानन. म्हणून ईश्वर तेज हरुण तुम्हाला दिले. ही नक्षत्राचा परवेळा नावडे ईश्वर व्रत कुपाळा. म्हणून हे समुचे करुणी विगोळा तुम्हाला ओपिले. ऐसे म्हणून स्नेह भरित बाळ उचलून हृदय लावित. मग कोश धर्म सकळ वृत्तांत निवेदिता कांती ते. सुरादेवीने सकळ कथन सुरवाक्याचे ऐकोनी. परम पाहुनी समाधान पालका घालुनी हलवित. हृदय कवटाळिता बाळ
पयाते दाटले कुचमंडळ पानावनी बाळमुख कमळ पयोधनाग्री प्रेतसे मग ते बाळ घोटीत शिरे जठराग्नीचे दाहक उभार शांतवनी शांतीपर बाळ मिरवे देहस्थ अति लालने स्नेह भरित मार्जन नाहोनी घातला पालखात नाम ठेवले सिद्धनाथ ओव्या मंगळ गातसे मग दिवसेंदिवस रोहिणी घन सिंचन करे मोह संजीवन सुरादेवीचे पंचप्राण निजांकुरी लवलवती मग ती पल्लवाकार फळधावे भक्तिपर ऐसे तीक्ष्ण कटु व्यवहार स्वप्न माझी दिसेना तैसे तमारीचे गावी नांदून शके तमाची पदवी ही कामधेनूचे कासे ठाई सुदानळे पडेला तेवी सुरादेवीचे अंतकर्ण कदा न दर्शवी दर्शन पण मोहे गेला विष्णून पाषाण देवी शिवाळी अस्वयशी सुखस्थित बाळा लोटले दिवसभूत सप्तवऋषी कोशसुत मौजी बंधना मिरवला या उपरी के दिवशी सोडून या क्षेत्र काशी नागनाथ सहज खेळावयाशी भगीरथ तेरी पातला टटलेत भरले दोन प्रहर काशी विश्वेश्वराचे समोर बाळ क्रीडित असे मनोहर अर्कदेवी दुसरा तो याची समय अकस्मात येता झाला त्रिसोत येताची दृष्टी येतासित बाळावरी गेलीसे तो बाळ तेजस्वी करनेती खेळतसे स्वस्त गती बहुमुले बैसवून पंगती एक लटकेचे अन्न वाटेतसे मुले गड्या म्हणून झालो म्हणती सेवून अन्न आता पुरे वाढू नको आमाशी परितो तयाशी आग्रह करीत घ्या म्हणून माझे वदत न गे त्याची विनंती करीत रसाळवाणी करून या नित्य ते पाहुन या अनुसया सुत पाहुनी म्हणी हसे करीत चित्ती म्हणे लटक्या अन्ना ते मुले घालो म्हणता ते परी आता आपण संचरुणी मुला लागी घ्याव्यान मग प्रत्यक्ष बाळातून धरून तया माझे संचरला बाळ अंगणी उभा राहून म्हणे अतिथ्या आला तुम्हा कारणे अन्न मागतो उदका कारणे तप्त जाते करावे तव ती मुले तीव्रपणे पाठी लागती ओसवसोन म्हणते आमचे मंडळात कोण आला असे आता खेळवया कोणी दाटोनी पुढे येते कोणी शेला उगारेती कोणी पाषाण घेती हाती जातो शिकी मारू तुझ हे शिमुळे दावेती चिन्ह ते श्री नागनाथ पाहून सकळ मुलांची इच्छा पाहून वरती झाला स्वस्ते मग गडे हे एका वचन आपण मैसलो शिव अन्न त्यात त्याला जाण त्याशी दौडू नये की पापले घरी सांगे पिता विन्मुख कोणी न व्हावा थिता तैसाच आपण भिक्षुक मागता आला हे समयाशी काढवणी अंगावरील चिर मग पुस्तसे आपुले करी गंध लावे भाळेवरी शुकपूजा करीतसे पर्य अतितीर्थ करुणी पूजन पोटवरी घालावे अन्न प्रत्यक्षना नात करी धरून बाळे अंगणी बैसविला लटकेची कल्पनेची करुणी जीवन तयादिता घातला स्नान हस्तपदावरी फिरवून करीती शालन अंगाचे लटके मनाचे करुणी सुमन हार गुंफीला कल्पने करून तो ती त्या देगळा घालून लटका धूप दाविते भावपुरुक लावणी नयन एकीकृती पंचप्राण परे सहज दृष्टी दे ज्ञानपण आरती करती अतिथीची मग लटकेचे पात्र पुढे ठेवून कल्पनी लटके आणून वाढती अन्न मग उभय हस्त जोडून प्रार्थना करती अतिथीची नम्रवाचा रसाळ वचन म्हणती स्वामी सेवा अन्न वारंवार नमस्कार करून अनेक वाढू म्हणतात ती ऐसे आदरा ते चांगुलपण पाहुणे त्रिनंदन चिते म्हणे प्रज्ञावान बाळ सुशील आहे हा उदारवती तृप्ती करून व्रत हाते दातृत्वपणे तोही पूर्वीचे योग सृष्टी करून योग्य वाचुनी घडेना सुशुद्ध आणि विवेक शांती विचारे जयाचे देहाप्रती परिपूर्वीचा योगभ्रष्ट गती योग्य वाचुनी घडेला स्नानाने हरणी स्थिती वाचक याचे कर्तमान बहुत व्यक्ती परिपूर्वीचे योगशिष्ट गती योग्य वाचुनी घडेना उदारवती धर्मग स्थिती विचार साळ सर्वाप्रती दुःख न देणे व पराप्रती हे योग्य वाचुनी घडेना हे
अवगमन शोधितयाचा पूर्वजन्म तो अहोत्र नारायण निजमानसी भासला मग कृपासिद्धी करून युक्ती देता झाला त्याचे हाती जे जे व देवा वाणी निर्जिते ते पदार्थ मिरवावे मग परम होऊन हर्षयुक्त म्हणते हा गाय गौदेला महिनात समीपही बोलवून त्या ते हस्तधरी तयाचा उपरी करणे सांगे मात भोजन घाली सकळ मुलाते परितून सेवी सिद्धांना ते कदा काळी बाळकारे नाताग्रहे त्या वाढीत तरी ते पात्र मिरवे अति अद्भुत ज्या ज्या पदार्थाचे नाव वदत ते पदार्थ मिरवे पात्रावरी मग ती बाळ्यांना अज्ञानपणे साच्या कोरी करती भोजन ऐसे लोटले बहुत दिन नित्य खेळ खेळतात ती सुनाम सांगून नंदन चालता झाला पुसून नाम एरीकडे पंक्ती बैसवून भोजन खेळती आपुला ते ग्रही जाऊन शेवेती काही किंचित अन्न ते साठी बोटी करून अन्न करती विखुरती ते येथे समान सर्व पदार्थ षडान्न मग ते ग्रहीचे कदन्न तुच्छपर्णी वाटले त्या जे ब्रह्मरूप रसाते धोले आरपार सकळे विसरले मॅदकाची बैसले बाळ घोटीत सेवावया की तगट जडावासी नवरत्न कोंदन त्या भूषणासी ते काय करुणी काचमण्याशी परिचित होती चितात की सुररंगी धामचक्री कुसुमगंधार सेविता थोरकी तो तेजनी दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की तन्नाय मुले सकळ सेविती षडशांना ते अमळ त्या ग्रहीचे कदन केवळ मिष्ट काही लागेना मग ते तयाचे हात तात मात ग्रही मुलाची पोचती यथार्थ तेही वदती प्रांजळवंत षडश खेळ अन्नाचा म्हणते तुम्ही दरिद्रपणे सेविता कदन कांजीवाने आम्ही नित्य सुर नदीवर जावने षडशान्न सेवितो तव ते असत्य मानून चित्ते गुप्तवेशीत द्रोणी पाते सरतात्री बैसवनी पंक्ती नागनाथ वाढीतसे परी ती चर्चा सर्वाग्रही प्रकट झाले सर्व देही मग कोश धर्माशी सर्व हे सुचविती अर्थाते म्हणते विप्रातव नंदन स्वर्गसरिते नित्य जाऊन अभार पंक्ती बैसवून षडशान्न वाढीतसे आम्ही प्रत्यक्ष पाहून दृष्टी बोलतो सुते वागवटी पात्रे विन उभय करपुटी इच्छास्त्र वाढीतसे नेनो कैशी करीतो गती उगला हात ठेविती स्थिती पदार्थ विवरणा वाचे प्रती होता पदार्थ मिरवत ऐशे कोणी कोश धर्म आठवी केले सुरवरांचे वचन हे पुढे पाहुणे शुद्ध कर्म शुद्ध नामे मिरवेल हा ऐसे खून जाणून चित्ती मने आश्चर्य दावे लोकाप्रती ऐसे गुणासयासिती घडून येत नसे की धिकार करून येत याचा बाळविकारे सत्यवाचा एके दिवशी हस्त सुताचा धृणी बैसवी अंकासने घेऊन या मुखच मन आणि कुरवाळी असते वदन मने वारे मुला कारण भोजन घालीशी कैसे तू ऐसे पोचता कोडे करून तोही दाटला स्नेह म्हणून ताताशे म्हणे तुझे भोजन तैसे जे घाले तू आता मी अंकिवनी तात्काळ उठवून क्षिती हस्त ठेवी पात्र भर म्हणून तव ते प्रत्यक्ष पात्रे देशांना कोश धर्म पातसे उपरी बहुधा प्रत्यक्षपणे तव ते पदार्थ दिसती नयने खादे उपजते पाहुणे मने आश्चर्य मानिले मग मान तुकावणे कोशधर्म मने बाळा होते कैसे कर्म प्रसन्न झाले त्याचे नाम मज लागे सांगावे यावरी मने ताता एक आमचे खेळी आले बालक तेने सांगितले कौतुक ते तुझ प्रत्ययी सांगतो तेने माझा हस्त धरून उगाचे कान फुंकून मोळी हस्त ठेवून वाढवया लाविले परी ते पोर आमुचे वेळे सहजरीती आले खेळी तरी त्या पोरी करून रुळी वरिले म्या सकळा ते उपरी मे त्या मुला कारणे तोषविला मोठ्या गौरवाने जैसे तुम्ही अति त्या कारणे गौरवित असा महाराजा लटकमटक स्नान भोजन सारुणे त्याचे पूजिले चरण नमस्कार ते देखून ओळविला महाराजा ऐसे कोणी कोश धर्मा आल्या त्या धरून
नेम बाळा अतिथी पूजा करून तुष्टे बोळवे ऐसे पाहुणे प्रणेम परमसंतोषला दत्तात्रय नाम चित्ती म्हणे मार्ग सुगम बाळा लागे लादला तेने करुणे सकळ क्षेत्रात कीर्ती वाढले संभवित महासिद्ध नारायणनाथ कीर्तिकाने आराधिला मग शतानुशत सहस्त्र पंक्ती षडस्थाने सेविनी जाते भूताचे कार्य होते कनकधन वसना पावती ते मग जिकडे तिकडे नागेश सिद्ध कीर्तिवाणी ती जन प्रसिद्ध पंचविषया संतोषिनी इच्छिले कामा फळतसे मग अंगी झाले शहाणपण देहाचे गेले अज्ञानपण एके दिवशी ब्रह्मनंदन ताताजवळी बसला ताताशी म्हणे महाराजा मम हाते पुरे जगाची चोज तरी कवने अर्थे जगाचे काज कवन्या अर्थे फळतसे दत्तात्रेय नामक बाळवेश बाळपणी भेटला म्हास तो कोण महापुरुष प्रताप बाळे आगळा तात म्हणे दत्तात्रेय मुने देवाचा अवतार होणे सुबळ प्रारब्धे केला भेटूने तुझा लागे पाडसा नागेश म्हणे आता परतून कैसा भेटेल त्रिनंदन हे सांगे मज लागून निवेदन करी महाराजा या पुरे बोले कोशधर्म बाळातयाची भेटी दुर्गम डोके ठाई नसे नेम अनेक क्षेत्री हिंडतसे कोल्हापूर पंचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर ऐशी हिंडता अनेक क्षेत्र कोटी पाशी पाडसा परी प्रारब्ध करून भेटत असे दत्तात्रेय मुनी यत्न केल्या भेटा लागुने आतुळे ना बाळका ऐसा कल्पतरू चिंता म्हणे निधी बरीच नावन्य खाणे बारे नातुळे यत्ने करुणे उचटपणे मिळती ते जिरेतिरी अभिनंदन त्रातून यत्ने करून ऐसे सांगून कोशधर्म बाहेर गेला कार्याची हे रेकडे नागनाथ यापुढे विचारित हे रवी सनातनवंत निदृष्टीने पावा परी पंचाळेश्वरी मातापुरी जाऊन शोधावे कोल्हापुरी जेथे जेथे वास धरिती ते शोधावे मग बसवणे मातेशी निघता झाला मुनी शोधाशी मतापुराशी पंचेश्वराशी पाहो पातला कोल्हापुरी चित्र कोल्हापुरी संचलन पुसता होय जना कारण हे ते दो त्रिनंदन कोणी टाही रातसे ऐसे कोण लोक हसते पेट लागले तू ते म्हणते ओदूते तसे चित्राप्रती तो कोणा प्रगट नव्हे रे कोण्या स्वरूपी येथे येऊन जाताय भिक्षा मागून ऐसे जनाचे बोलाय कोण प्रत्युत्तर त्या देतसे म्हणे ते भिक्षा कारणे येत आहे त्रिनंदन परी अन्य क्षेत्री भिक्षा मागणे त्या घडत नाही की हे रमंती त्याशी भिक्षा मागावी कोल्हापुराशी या व्यतिरिक्त अन्य क्षेत्राशी अन्न न सेवी मागोने अन्य क्षेत्री ते अन्न चित्ती न वाटे सुडाळपण या सम कैसे ग्रामान पुण्यक्षेत्र हे असे ऐसे क्षेत्र पुण्य पावन जरी या गावी न मिळे अन्न तरी उपास करे त्रिनंदन परी अन्य क्षेत्री सेविना अरे या गावीचे शाकपत्र मान्यता आहे परम पवित्र तरी अन्न गावीचे पक्वान स्वतंत्र विटाळ परी मान्यतेसे ऐसे एक पत्नी नरा कुरूप असेल जरी द्वारा तरी तीच भोगी विचारा लावून तिका कळीना की विप्रेचे कदन्न सोडून शूद्राचे षडजन्न शेविले काय प्रसिद्ध ब्राह्मण ऐसे देवता नवरीच ते विद ते दत्त क्षेत्रे सोडून कदना पायन्य ग्राम ऐशी त्या जनाचे बोलाय पुन विचार करी मग नाथा चित्ती मने करुणी एका पक्वाने ग्रामात भेट द्यावा न अग्नी सगळे क्षेत्रा भोजन घालून पाठवावे ग्रही मग ते स्वामी येता भिक्षेशी कोटुन्याने वाढील त्यासी मग सहज ते स्वकीर्तीशी आपणापाशी येईल की येईल परी सिद्ध अन्न घेणार नाही भिक्षे लागून हेची ओळखी जाणून खून पाय वदावे तयाचे आणि माझे विचारुनी नाम गेला हे गुधर्म तरी तोही भेटेल कृपे करून नामाधिनाम ऐकोनी आणि मजही गेला सांगोनी जाण इथे शेवू नको शिदान्न आणि काते घाली भोजन तुष्ट करी सुधारती ऐसे सांगून गेला मात तो शेविनार नाही सिद्धांना ते ऐसा उपाय योजने चितात लक्ष्मीदेव वळी संचरला भेटेने पुजाराशी ओरी एक रावायशी मागून घेत
राहावयासी मागून येते ती प्रतिशी बंदोबस्ती नेटकी परित पुजारी भक्तिवान अतिथ पूजा करून नित्यपंक्तीशी येऊन भोजनाते श्री सारितसे ऐसे लोटला काही दिवस पाचारुनी पुजारीस मने माझे आहे मनास ग्रामभोजन घालावे परी तुम्ही साय होऊनी माते खटपटी सारा कृत्य तव ते हसून बोले त्या ते फार बरे आहे जी आम्ही खटपट करून संगन करीत मासी कोठे अन्न अवघेचे कैसे ग्रामभोजन सकळ सवळ सामर्थ्य असावे नात म्हणे का वचन सर्व सामग्री ठेविली करून परी खटपटीने आगमन करा कार्य सिद्ध हे मग ते अवश्य म्हणून त्या ते बोले यामुचे काय जाते पुण्यासाठी धर्मकृत्य घडून येत माशी ऐसे बोलणे नाथाते पुजारी गेला सुकार्याते हेरीकडे ओवरीत काही करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन नाम शेतीची ठेवी कर पदन तो कनकराशी पर्वता समान तया ठाई बसल्या ऐशिया पर्या परराशी निर्मित झाला सो करेशी ग्रत्न सिंहादी साठवासी ओ रे माझी विराजित मग येऊनी पुजाराची सदनी अनिला करी कळोनी ओ रे माझी शीघ्रगती नेवनी सिद्धाश्रम दाविला यावरी आता पुढे कथन अनक्षत्रीचे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची तरी ती एकदा सुधारच पुढे सेवा श्रवणद्वारास दृढच्युत मानुसुरस हरिकृपे सांगेल की स्वस्ती श्री भक्ती कथा सार समंत गरुष काव्य किम्यागार तथा परिशोध भाविक शत्रू चटत्रिंशमध्याय गूढः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 38 अध्याय 36 समाप्त ओम श्री नवनाथाय नमः ओम जय जय श्री नवनाथाय